अभी मकानों से जंग लड़ो बेईमानों से, निकलो अभी मकानों से जंग लड़ो बेईमानों से। छत्रपति शिवाजी महाराज की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय। धन्यवाद। 76 वर्ष झाले महाराष्ट्रामध्ये काँग्रेस त्यांचे मित्रपक्ष आणि भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाने महाराष्ट्राला पूर्णपणे लुटलेलं आहे। ना यांनी शेतकऱ्यांना न्याय दिला आहे, ना यांनी सैनिकांना न्याय दिला आहे, ना यांनी महिलांना न्याय दिला आहे, ना युवकांना यांनी न्याय दिलेला आहे। तर आज ती परिस्थिती आलेली आहे की सैनिकांचं आमचं काम होतं देशाच्या सीमेचं रक्षण करणं, पण आज काळाची गरज आली आहे की सैनिकांना समाजामध्ये येऊन काम करण्याची गरज पडलेली आहे। आज सैनिकांना राजकारणामध्ये येऊन काम करण्याची गरज पडलेली आहे। तर मला एवढंच सांगायचं आहे की यांनी जितका भ्रष्टाचार केलेला आहे, आम्ही भाजपला सपोर्ट का केलता की भाजपचा एकच विषय होता, ना खाऊंगा ना खाणे दूंगा। त्याच्यामुळं आम्ही भाजपला 2014 पासून 2019 पर्यंत आम्ही भाजपला सपोर्ट केला। पण भाजपने पूर्ण काँग्रेसचे जेवढे भ्रष्ट आहेत, प्रफुल्ल पटेल असून द्या, अजितदादा असून द्या किंवा आपले एक्स CM चव्हाण साहेब असून द्या, सर्वांना भाजपमध्ये घेऊन त्यांनी आज पूर्ण काँग्रेसमय भाजप केलेलं आहे। जे म्हणत होतं की काँग्रेस मुक्त भारत करायचं आहे, पण त्यांनी आज पूर्ण काँग्रेस युक्तच भाजप केलेलं आहे। त्याच्यामुळं आमचा जनतेचा पूर्ण विश्वास त्यांच्यावरला उडलेला आहे आणि आज शेतकऱ्याला हमीभाव भेटत नाही आहे, युवकांना रोजगार नाही आहे, सैनिकांना सन्मान नाही आहे, महिलांवर दिन पे दिन अत्याचार होत चाललेले आहे। त्याच्यामुळं महाराष्ट्रातले पूर्ण शेतकरी, सैनिक, विद्यार्थी आम्ही एकत्र येऊन ताकदीनं आज आमचा पहिलाच फ्रंट आहे। भाजप सेकंड असेल किंवा काँग्रेस थर्ड असेल त्यांचे मित्रपक्ष, पण आज ताकदीनं आम्ही 2024च्या इलेक्शनमध्ये आम्ही उभं राहणार आहोत आणि महाराष्ट्रातल्या पूर्ण 12 कोटी जनतेला, शेतकऱ्यांना, सैनिकांना, विद्यार्थ्यांना आम्ही न्याय देण्याचं काम करणार आहोत। का अशी परिस्थिती आली तुमच्यावर? परिस्थिती येण्याचं काम एकच आहे की यांनी आज भ्रष्टाचार हा चरणसीमेवर पोहोचलेला आहे। जरा ज्या पाणी बाटल्याचे एक पाणी बाटलीची लागत किंमत 2 रुपये आहे आणि त्याची MRP 20 रुपये आहे। तर आज शेतकऱ्याच्या आमच्या दुधाचा लागत खर्च जो कृषी विद्यापीठाने काढलेला आहे तो गाईच्या दुधाचा खर्च आहे आज 65 रुपये, पण त्या शेतकऱ्याला आज 24 रुपये भेटते आणि म्हैसीचा लागत खर्च आहे 95 रुपये, त्याला 45 रुपये भेटते। मग का शेतकऱ्याविषयी असं, का सैनिकाविषयी असं? तर शेतकऱ्याला आणि सैनिकाला फक्त यांनी मतासाठी वापर केलेला आहे। तर आज सैनिक आणि शेतकरी जागा झालेला आहे। आम्ही यांना ह्यांनी आज आम्हाला ह्यांच्यावरचा पूर्ण विश्वास उडलेला आहे। तर आम्हाला हे दोन्हीही नको आहेत, त्याच्यामुळे आज आम्हाला राजकारणामध्ये याची गरज पडलेली आहे। का तर ह्यांच्यावरचा विश्वासच संपलेला आहे, तर आम्ही यांची दुसऱ्याची वाट पाहायची का? नाही आहे। तर संविधानाने आम्हाला अधिकार दिलेला आहे, त्यामुळे आम्ही महाराष्ट्रातले सर्व सैनिक, शेतकरी पहिला पर्याय म्हणून आमच्याबरोबर बरेच मित्रपक्ष आमचे येत आहेत, तर त्यांना सर्वांना घेऊन आम्ही पर्याय निवडलेला आहे। आणि आज आमचे मार्गदर्शक मनोज जरांगे पाटील आहेत, ते आमचे भीष्मपितामह आहेत, आम्ही त्यांचे एकलव्य आहोत। तर त्यांच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्रामध्ये 288 जागा आम्ही लढवणार आहेत। उद्याच्याला आम्ही लढवणार आहेत आणि महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही न्याय देण्याचं नक्कीच काम करू। आणि आजपर्यंत सैनिक कधी हरलेला नव्हता, तर इथून पुढे पण हरणार नाही असं मला 288 सीटांचा आमचा आज निर्णय झालेला आहे आणि जे आमची बॉडी ठरवेल त्या हिशोबाने आम्ही शहरामध्ये तिथे हे लढवणार आहे, सीटं लढवणार आहे। तयारी आमची सर्व सैनिक, शेतकरी हे मिळून देशासाठी भ्रष्टाचार मुक्त असं महाराष्ट्र कसा निर्माण करता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। आमच्याकडे जे विषय आहेत, आज महाराष्ट्रामध्ये कोणाचं सरकार आहे, भाजपचं आहे की काँग्रेसचं आहे, म्हणजे कोणालाही कोणताही असं मार्ग समजायला तयार नाही आहे। कोण सत्तेमध्ये आहे आणि कोण विरोधात आहे हे आज बिलकुल कळायला तयार नाही आहे। सगळेच काँग्रेसचे भ्रष्ट नेते भाजपबरोबर आहे आणि भाजपचे सगळेच भ्रष्ट नेते हे काँग्रेसबरोबर आहे। त्यामुळे महाराष्ट्राची दुर्दशा निर्माण झाली आहे। या ठिकाणी लोकांना न्याय मिळत नाही, महिला सुरक्षित नाही, शेतकऱ्यांना भाव मिळत नाही, शेतकरी हताश झालेले, सैनिक परेशान आहे, महिलांना रोजगार मिळत नाही, युवांना रोजगार मिळत नाही, सर्व जनता त्रस्त झाल्यामुळं आज सैनिकांना मैदानामध्ये उतरण्याची वेळ आलेली आहे। तुम्ही उमेदवारीची चाचणी केलेली आहे का? उमेदवाराची आता मुलाखत घेतली नाही? आमच्याकडं उमेदवारीसाठी भरपूर लोक तयार आहेत आणि त्याच्यामधून अजून आमचे जे अध्यक्ष आहे, राष्ट्रीय अध्यक्ष, ते त्याच्यामधून
कोणकोणते उमेदवार कोणाला कुठून द्यायचं आणि उमेदवारी ते ठरवणार आहे. कारण शहरामध्ये भारतीय जनता पार्टी MIMची ताकद वाढलेली आहे. इथं बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो MIMचा. कशी फाईट देणार? ह्या ठिकाणी जरी बालेकिल्ला हा MIMचा जरी असला तरी लोक आज MIM आणि जातीवादी ज्या काही संघटना आहे, जातीवादी ज्या काही पार्ट्या आहेत त्या सगळ्यांना लोक त्रस्त झालेले आहे. आणि लोकांना सर्वसामान्य लोकांना घेऊन चालणारा सर्व धर्म समभाव असा एकच पक्ष म्हणजे तो आहे सैनिकांचा पक्ष तो, आणि ती पार्टी आहे जय जवान जय किसान. माझं नाव सय्यद हयास मोइनुद्दीन. मी माजी सरपंच आहे करंजखेड या गावचा. कन्नड तालुक्यामध्ये मोठं गाव आहे आणि त्या ठिकाणी मी 10 वर्ष सरपंचपद भूषवलेलं आहे. आपण पण उमेदवारचे इच्छुक आहे म्हणून जर पार्टीनं ठरवलं तर निश्चितच मी सुद्धा कन्नड तालुक्यामध्ये उमेदवारी लढवण्याचा प्रयत्न करेन. आणखी कोण म्हणणार? काय ध्येय धोरण आहे आपल्या पक्षाचं असं पत्रकारांना सांगावं. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो, भारतीय जवान किसान पार्टी ही आम्ही काफी शॉर्ट नोटीस म्हणजे आमचा 1 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही काफी प्लॅटफॉर्म उभा केला आणि विषय आमचा सर्वात मेन महत्त्वाचा मुद्दा आहे. महत्त्वाचा सर्वात मुद्दा आजचा आहे बेरोजगारी, सगळ्यात महत्त्वाचा. दुसरा आहे जे रोजगार आहे, ज्यांना बिलकुल रोजगार नाही, नोकरी नाही. कारण की 5 टाईम यांनी बोलले की 2 करोड नोकरी हे ते आय एम नॉट इंटरेस्टेड इन पॉलिटिशियन पार्टी. बट आम्ही काय करणार तर आमचा महंगाईवर मुद्दा राहणार. कारण की आज गॅस सिलेंडर तुमचं 1000-1100 रुपयावर गेलं, जे 400-500 रुपये होतं. पेट्रोल 110वर गेलं. एक मिडल आणि गरीब माणसाची होणारी जी समस्या आहे ती सरकारला कळते का? बडे बडे उद्योजक ते आपला फायदा करून घेतात, त्यांच्यासाठी सर्व पॉलिटिशियन त्यांच्यासोबत आहे. पण ज्या आम जनताचं काय? आणि आज भारत देशात राहती ती 80 करोड आबादी आम जनता, गरीब जनता. तुम्ही 5 किलो राशन देताय, तुम्ही बोलताय 5 किलो राशन नका देऊ, रोजगार द्या, हमी भाव द्या आमच्या मालाला. तुमच्या 5 किलो राशनमध्ये तुमचं कोणाचं पोट भरणार? 1100 रुपयाचं सिलेंडर येते, 5 किलो राशन 100 रुपये देते. मग तुम्ही विनाकारणच्या हे जुमलेबाजा 1500 रुपये त्यांना महिलांना सिक्युरिटी द्या. इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट इन अ सिक्युरिटी इन लेडीज. सिक्युरिटी तुमची 0 आहे. 3ऱ्या दिवशी बघितलं ठीक आहे, बोलले की कपड्याची प्रॉब्लेम आहे 18-19 वर्षाच्या मुलीची. अरे 4 वर्षाच्या मुलीला कसलं कळतंय कोणता ड्रेस घालते ती? जर ही मानसिकता कशामुळे आली की राजनीतीनं सगळा भट्ट्या बसवला या देशामध्ये. कोणता एखादा तुमचा तिथं येतो एक छोटासा कार्यकर्ता, तिथं पोलीस स्टेशनला गेला, तिथून वरून कॉल येतो की नाही, तो झाला निर्दोष बाहेर. ही कंडिशन पॉलिटिशियन. एक जमाना होता आपले पूर्वज लढले गोरोशी आणि आपल्याला लढणं लागलं चोरायशी. आपल्याला वाटत नाही का आपण उशीर केला म्हणून राजकारणामध्ये? सर बिल्कुल तुमच्या ह्या मुद्दा लेट है, क्योंकि हम लोगों ने अगर टाइम पर रहते इस सिस्टम में आए होते, क्योंकि इस देश की धरोहर किसान और जवान है. कितना भी बड़ा अरबपति होगा वो सोना दलकर खाएगा क्या? वो आटा बना के उसको आटा ही खाना पड़ेगा. जो मेरा शेतकरी पिछले रिकॉर्ड है विदर्भ का 700 समथिंग कुछ 65 आत्महत्या सुसाइड, नौकरी मिलत नहीं म्हणून 52 जो युवा है आत्महत्या किस वजह से आई है? ये सारी नौबतें आ रही है और हमको जागना पड़ेगा. इन्वॉल्व जो चौथा स्तंभ आप है चौथा स्तंभ देश के, जिसको पहला बोला जाता है किसान, पूरे देश को संभालने वाला जवान, और आप सबसे इंपॉर्टेंट आप है. आप ये आपका जो सोशल मीडिया है, जो मीडिया है, इलेक्ट्रॉनिक मीडिया है, टीवी मीडिया है, यही इस देश को जगा सकता है और वो आप है. और ये काम आपको ज़्यादा हमारे से करना पड़ेगा. मी माजी कमांडो पद्माकर चंदन शिवे, भारतीय जवान किसान पार्टीचा राष्ट्रीय प्रवक्ता प्लस कोर कमिटी सचिव. धन्यवाद.